नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय हा त्याच्या किचनमध्ये म्हणजे शाळेमध्ये स्वयंपाक बनवत असतो. तेव्हाच तिथं शशी घाम येतो आणि तो खूप सारा दारू पिलेला असतो आणि येऊन म्हणतो, काय रे माझ्या बछड्या, असं बोलून अक्षय बघतो, अरे हे कसे काय इथे आले, आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणतो, अहो तुम्ही इथे का आलात आणि एवढी दारू पिला आहात, तुम्ही माझ्या कामाच्या ठिकाणी दारू पिऊन कसे काय येऊ शकता. आणि अक्षय त्यांना घरी सोडायला जातो. तेव्हाच तिथे आता साई आलेला असतो किचनमध्ये आणि म्हणतात, तुमचे मेन साहेब कुठे गेले आहेत. तेव्हा तिथले म्हणतात, अहो त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे ते घरी गेलेले आहेत. तेव्हा साई म्हणतो, त्यांनी त्यांचं पर्सनल आणि प्रोफेशनल काम हे वेगळं ठेवलं पाहिजे. तेव्हाच तिथले दुसरे सर म्हणतात, अहो सर, पण त्यांनी त्यांची सगळी कामं चोख करून गेलेले आहेत. तेव्हा हे सगळं बघून जरा साई हेच होतो आणि मला म्हणतो, तुम्ही एवढं तुमच्या सरांचं कौतुक करताय, मला त्यांना आता भेटलंच पाहिजे, असं साई त्यांच्या तिथल्या सरांना बोलत असतो. आणि अक्षय त्याचं काम पूर्णपणेच बनवून गेलेला असतो. आता खरंच साई हा अक्षयला भेटेल का. आणि पुढे इकडे आपली छोटी मुलगी म्हणजेच आपली आरोही एक गार्डनमध्ये खेळत असते. तेव्हा एक मुलगी म्हणते, अरे हिने काल आरके मॅडमला ही आई म्हणाली, वेडीच आहे, आणि मोठमोठ्याने हसायला लागते. तेव्हा ती हसते हे बघून आरोहीला खूप राग येतो. तेव्हा आरोही तिच्याकडे धावून जाते आणि तिला जोरात मारायला लागते. तू माझ्या आईला बोललीस आणि मला बोललीस, ह्यावरून ती तिला खूप मारते आणि तिची पूर्ण दोन्ही हाताने केस धरून ओढते. तीही मुलगी आरोहीची केस धरून ओढते. दोघीही एकमेकींना खूप मारतात. आणि हे सगळे किस्से आता आरके मॅमला कळालेले असतात की आरोहीने एका मुलीला मारलेलं आहे. तेव्हा रमा आरोहीला आणि त्या मुलीला तिच्या केबिनमध्ये बोलवते आणि आरोहीला तिच्या समोर बसून एका आईप्रमाणे समजवते, तू माझं ऐकतेस ना, तू मला आई म्हणतेस ना, मग मी आपल्या आईने जर काही सांगितलं तर तू माझं ऐकणार ना, मग आता चल तिची माफी माग. तेव्हा आरोही हा म्हणते आणि त्याची माफी लगेच मागते. आणि रमा तिला म्हणते, बाळा, असं कोणालाही मारायचं नसतं, असं मारणं चुकीचं असतं, असे तिला छान समजवते. आणि आरोही देखील ऐकते आणि रमा खूप सारी इमोशनल झालेली असते. तसेच आता आरोही घरी आलेली असते, अक्षय पण घरी आलेला असतो. अक्षय कॉफी पीत विचार करत असतो. तेव्हा आरोही म्हणते, अरे बाबा प्लीज, माझ्या आईचा एकदा फोटो तरी दाखवणार आहे मला. तेव्हा अक्षय आता विचारात पडलेला असतो, कसं या मुलीला समजवायचं की तिची आई इथे नाही आहे. आता अक्षय खूप वैतागलेला असतो आरोहीच्या रोजच्या नवीन प्रश्नाला. आरोही काही गप्प बसायला तयारच नसते. कधी तिला आईच दिसत असते तर कधी तिला फोटोज पाहायचा असतो. रोज तिचं नवीन काही ना काहीतरी आई याच्यावरनं काही ना काहीतरी चाललेलंच असतं. अक्षय ह्या सगळ्या गोष्टीला आता दमलेला असतो. अक्षय आरोहीवर चिडतो, म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुझी आई कायमची ह्या जगातनं निघून गेली आहे म्हणजे ती कधीच न येण्यासाठी परत निघून गेली. अक्षय असं तिला समजून सांगतो. आता आरोही खरंच हे खरं मानेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.